वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहत आहोत. प्रश्नपत्रिका आहे जिओग्राफी म्हणजे भूगोल. 39 हा कोड नंबर आहे आणि ही बोर्ड प्रश्नपत्रिका आहे इयत्ता 12वीची. 31 जुलै 2024ची. लक्षात घ्या, इथे दिनांक दिलेली आहे 31 जुलै 2024ची प्रश्नपत्रिका आहे ही पुरवणी परीक्षेची. आणि एक सराव परीक्षा नमुना प्रश्नपत्रिका म्हणून तुम्ही याचा अभ्यास करा, तुम्हाला याचा फायदा होईल. या चॅनलवर मी 2021 पासूनच्या भूगोल विषयाच्या बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकाही टाकलेल्या आहेत. लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ पण मी टाकणार आहे. सीट नंबर टाकण्यासाठी इथे जागा दिलेली असते. 3 तासाचा वेळ आहे उत्तरपत्रिका लेखनासाठी. प्रश्नपत्रिकेची 7 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. या चॅनलची प्लेलिस्ट पाहून घ्या. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका देखील मिळतील. प्रश्नपत्रिकेमध्ये ज्या सूचना दिलेल्या असतात त्या वाचून फॉलो करायच्या. पहिली सूचना आहे, सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 2 प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे योग्य आकृत्या किंवा आलेख काढावे. 3 रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. 4 नकाशा स्टेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. 5 उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. आणि 6 नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी. आणि आणखी एक महत्त्वाची सूचना, नवीन प्रश्न नवीन पानावर घ्यायचा. 1 ते 7 प्रश्न नवीन पानावर घ्यायचे आहेत. प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न जो आहे तो एकूण 20 गुणांचा आहे. दिलेल्या सूचनेनुसार खालील उपघटक सोडवा. त्यातला अ प्रश्न जो आहे तो 5 गुणांचा आहे. तो आहे प्रश्न अ, ब आणि क स्तंभातील घटकांचे सहसंबंध साखळी पूर्ण करा. म्हणजे जोड्या लावासारखा प्रश्न आहे हा. 3 गट दिलेले आहेत, त्यांची साखळी पूर्ण करायची आहे. इथे अ नंबर, अ गट, ब गट आणि क गट. आपण गटाप्रमाणे काय काय बाबी दिल्यात त्या पाहू. अ गटामध्ये 1 ग्राहकोपयोगी वस्तू, 2 भूगोल, 3 स्थलांतर, 4 औपचारिक प्रदेश, 5 नागरी भूमी उपयोजन. ब गटामध्ये क प्राकृतिक भूगोल, ख आंतरराष्ट्रीय, ग औद्योगिक क्षेत्र, घ वेगळ्या सीमा, ड थेट वापरासाठी तयार आणि चालू पड जमीन. क गटामध्ये य व्यापारी क्षेत्र, र हवामानशास्त्र, ल औषध निर्मिती, व भारत ते ऑस्ट्रेलिया, श राज्य आणि स वाहन निर्मिती. साखळी पूर्ण करायची आहे 5 गुणांच्यासाठी 5. यानंतर ब प्रश्न आहे, दिलेली विधाने व कारणे यातील अचूक सहसंबंध ओळखा. 5 गुण आहेत. आता त्यामध्ये ए विधान आहे आणि आर त्याचं कारण दिलेलं आहे. सहसंबंध ओळखायचं आहे अचूक पर्यायातून. 1 ए विधान आहे, अवलंबित्वाच्या प्रमाणात वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. आर त्याचं कारण, लोकसंख्येत वृद्धांची संख्या वाढल्यास वैद्यकीय खर्च वाढतात. पर्याय अ केवळ ए बरोबर आहे, ब केवळ आर बरोबर आहे, क ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे, ड ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. क्रमांक 2 ए विधान, नगरे वाढतात त्याबरोबर त्यांची कार्य वाढतात. आर त्याचं कारण, नगरांना केवळ एकच कार्य असते. पर्याय अ केवळ ए बरोबर आहे, ब केवळ आर बरोबर आहे, क ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे, ड ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. क्रमांक 3चं विधान पाहूया. ए विधान आहे, भारतात औद्योगिक उत्पादनात विविधता आढळते. आर त्याचं कारण, भारत हा कृषीप्रधान देश आहे. पर्याय अ केवळ ए बरोबर आहे, ब केवळ आर बरोबर आहे, क ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे, ड ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. क्रमांक 4 ए विधान, लोकसंख्या आणि प्रादेशिक विकास यांचा परस्पर संबंध आहे. आर त्याचं कारण, लोकसंख्येचा प्रादेशिक विकासावर परिणाम होतो. पर्याय अ केवळ ए बरोबर आहे, ब केवळ आर बरोबर आहे, क
क ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ड ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. क्रमांक 5चं विधान आहे. ए संगणकाचे ज्ञान हे अतिरिक्त कौशल्य म्हणून भूगोल अभ्यासकाला आवश्यक आहे. आर त्याचं कारण भूगोलामध्ये संगणकीय ॲपचा वापर होत नाही. पर्याय ट केवळ ए बरोबर आहे, ब केवळ आर बरोबर आहे, क ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ड ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. प्रश्न क्रमांक क चुकीचा घटक ओळखा व लिहा. घटकांचा गट दिलाय, त्यात एक घटक चुकीचा आहे तो ओळखायचा आहे. 5 गुण आहेत. 1 लोकसंख्येचे घटक. अ वयोरचना, ब लिंगरचना, क भूरचना, ड व्यावसायिक रचना. 2 मानवी वस्त्यांचे घरांमधील अंतरानुसार प्रकार. अ केंद्रित वस्ती, ब विखुरलेली वस्ती, क एकाकी वस्ती, ड प्रादेशिक वस्ती. 3 मालकीवर आधारित उद्योग. अ सहाय्यभूत क्षेत्र, ब सार्वजनिक क्षेत्र, क खाजगी क्षेत्र, ड सहकार क्षेत्र. चौथा गट पाहू. प्रादेशिक विकासाचे मापदंड. अ साक्षरता, ब भाषा, क आयुर्मान, ड लोकसंख्येची गुणवत्ता. 5 भूगोलाचे अभ्यासक. अ हेकेटस, ब टॉलेमी, क शेक्सपियर, ड स्ट्रॅबो. गटातनं बसणारा शब्द ओळखा. ड प्रश्न आहे. खालील विधाने चूक की बरोबर ते लिहायचं आहे. 5 गुण आहेत आणि 5 विधानं. 1 लोकसंख्येचे वितरण व घनता यांच्यावर स्थलांतराचा परिणाम होतो. 2 मानव हा समाजशील प्राणी नाही. 3 बेकरी उद्योग बाजारपेठेजवळ स्थापन केले जात नाहीत. 4 तृतीयक व्यवसायात केवळ सेवांचा समावेश असतो. 5 प्रदेश खूप लहान किंवा मोठे असू शकतात. प्रश्न क्रमांक 2 भौगोलिक. खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 4 सोडवायचे. 6 दिलेले, 6 पैकी 4 सोडवायचे आणि 12 गुण आहेत म्हणजे एका कारण लेखनासाठी 3 गुण. 3 चौक 12. 1 पर्वतीय प्रदेशात विरळ लोकवस्ती आढळते. 2 ग्रामीण भागाकडून शहरांकडे स्थलांतर वाढत आहे. 3 मुख्य शहरालगतची उपनगरे वेगाने विकसित होत आहेत. 4 दक्षिण अमेरिकेत उद्योगांचा विकास मर्यादित आहे. 5 हवाई वाहतुकीच्या वापराचे प्रमाण वाढत आहे. 6 निरक्षरता व दारिद्र्य हे घटक प्रादेशिक विकासावर परिणाम करतात. प्रश्न क्रमांक 3 खालील फरक स्पष्ट करा. कोणतेही 3. 5 पैकी 3 फरक लिहायचे आणि 9 गुण म्हणजे 1 फरक लिहायला 3 गुण आहेत. 3 त्रिक 9. 1 त्रिकोणी वस्ती आणि वर्तुळाकार वस्ती. 2 विस्तारणारा मनोरा आणि संकोचणारा मनोरा. 3 ढोबळ जन्मदर आणि ढोबळ मृत्यूदर. 4 मोठे उद्योग आणि कुटीर उद्योग. 5 मानवी भूगोल आणि प्राकृतिक भूगोल. प्रश्न क्रमांक 4. आता चौथा प्रश्न जो आहे ते एकूण 11 गुणांचा आहे. त्यात अ आणि ब आहे. अ प्रश्न आहे 6 गुणांचा आणि ब 5 गुणाचा. अ प्रश्न पाहूया. दिलेल्या जगाच्या नकाशात पुढील बाबी योग्य चिन्हांच्या साहाय्याने दाखवा आणि सूची तयार करा. कोणतेही 6. 8 बाबी दिल्यात, 6 सोडवायच्या, 6 गुण आहेत. पण इथे नकाशामध्ये 8ही बाबी तुम्ही सोडवायच्या आहेत. जगाचा नकाशा तुम्हाला दिला जाईल, त्यावर खालील बाबी दर्शवायच्या आहेत आणि सूची पण तयार करायची. 1 जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश. 2 भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील महाकाय नगर. 3 आशियातील सर्वाधिक आयुर्मान असणारा देश. 4 संयुक्त संस्थानातील गवताळ प्रदेश. 5 दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेकडील प्रमुख औद्योगिक देश. 6 युरोप, आफ्रिका व आशिया खंडांना जोडणारा कालवा. 7 आफ्रिकेतील सर्वात मोठे वाळवंट. 8 उत्तर अटलांटिक महासागरातील कमी लोकसंख्येचे बर्फाच्छादित बेट. 8 पैकी 6 बाबी सोडवायच्या, 6 गुण. ब प्रश्न आहे. दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुण आहेत आणि इथे नकाशा आहे जग प्रमुख वाहतूक मार्ग. हा नकाशा इथे अस्पष्ट दिसत असेल तर पुस्तकात पाहून तुम्ही यावरील उत्तरं लिहू शकता. यावर प्रश्न आहेत. 1 युरोप खंडातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणते? 2 दिलेल्या नकाशातील कोणता लोहमार्ग 2 खंडांना जोडतो?
3 कोणत्या खंडात कायमस्वरूपी वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध नाहीत. 4 कोणता कालवा पॅसिफिक व अटलांटिक महासागरांना जोडतो. 5 आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव सांगा. यानंतर प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी संक्षिप्त टिपा लिहा. कोणत्याही 3 सोडवायच्यात 5 पैकी आणि 12 गुण आहेत. म्हणजे टीप लेखनासाठी एक टीप लिहिली तर 4 गुण, 4 त्रिक 12. 1 स्थलांतरित शेती. 2 कच्च्या मालावर आधारित उद्योगांचे वर्गीकरण. 3 संदेशवहनाची साधने व त्यांचे महत्त्व. 4 भारतातील प्रादेशिक विषमतेची कारणे. 5 भूगोलातील आधुनिक कल. 5 पैकी 3 सोडवा, 12 गुण. प्रश्न क्रमांक 6वा प्रश्न जो आहे तो 8 गुणांचा आहे. त्यात अ 4 गुणांचा आणि ब 4 गुणांचा. अ प्रश्न पाहूया. खालील उताराचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 गुण. आता उतारा आहे, हेडिंग आहे, शीर्षक आहे खाणकाम खनिजांचा वापर. मानव खनिजांचा वापर प्राचीन काळापासून करत आला आहे. हत्यारे, अवजारे, दागिने, भांडी, औषधे इत्यादी तयार करण्यासाठी खनिजांचा वापर केला जात असे. मानवाच्या सांस्कृतिक उत्क्रांतीचे वेगवेगळे टप्पेही त्याच्या खनिज वापराशी निगडीत आहेत. पाषाण युगाच्या शेवटच्या टप्प्यावर मानवाने खनिजांचा वापर करण्याचे कौशल्य आत्मसात केले. खनिजांच्या वापरानुसार अनुक्रमे कांस्ययुग, ताम्रयुग, लोहयुग, अणुयुग हे कालखंड अधोरेखित करण्यात आले. मानवाने समुद्र आणि महासागराच्या तळातून सुद्धा खनिज तेल आणि नैसर्गिक वायूंचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. भूकवचात सापडणारी खनिजे मानव निर्माण करू शकत नाही. पृथ्वीवर खनिजांचे वितरण असमान आहे. त्यामुळे खाणकाम व्यवसाय पूर्णपणे खनिजांच्या उपलब्धतेवरच अवलंबून असतो. या व्यवसायाच्या विकासाचा अक्षांशाशी थेट संबंध नसतो. एखाद्या ठिकाणी खनिजांची उपलब्धता असली तरीही प्रत्यक्षात खाणकाम व्यवसाय त्या प्रदेशाची भूगर्भ रचना, खनिजांचे मूल्य, हवामान, भांडवल गुंतवणूक, तंत्र, कुशल मजूर पुरवठा इत्यादी घटकांवर अवलंबून असतो. यांत्रिकीकरणामुळे हा व्यवसाय आता मोठ्या प्रमाणावर विकसित झाला आहे. यावर प्रश्न आहेत. क्रमांक 1 मानवाने समुद्र व महासागराच्या तळातून कोणती खनिज उत्पादने घेतली आहेत. 2 प्राचीन काळापासून मानव खनिजांचा वापर कशासाठी करत आहे. 3 खाणकाम व्यवसाय कोणत्या कारणामुळे मोठ्या प्रमाणावर विकसित झाला आहे. 4 खाणकाम व्यवसाय हा अक्षांशाशी थेट संबंधित का नाही. 4 गुणांच्यासाठी 4 प्रश्न. ब प्रश्न आहे. सुबक आकृती काढून नावे द्या. कोणतेही 3 पैकी 2 आकृत्या काढायच्या. 4 गुण. म्हणजे 1 आकृती काढली तर 2 गुण. 1 प्रादेशिक असंतुलन कमी करण्यासाठी सार्वजनिक वस्तूंची किंवा सेवांची तरतूद. 2 लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील पहिला व दुसरा टप्पा. 3 भांडवल गुंतवणुकीनुसार उद्योगांचे वर्गीकरण. 3 पैकी 2 सोडवा, 4 गुण. शेवटचा 7वा प्रश्न. सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 पैकी एकच प्रश्न सोडवायचा. 8 गुण. दीर्घोत्तरी प्रश्न आहे. 1 लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक उदाहरणासह स्पष्ट करा. 2 प्राथमिक आर्थिक क्रिया म्हणजे काय हे सांगून प्राथमिक आर्थिक क्रियांचे प्रकार स्पष्ट करा. 2 पैकी 1 सोडवा, 8 गुण. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. टेलिग्राम चॅनललाही जॉईन होऊ शकता. अभ्यासासाठी, परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.